सुरू करते मी. सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. सर्वात प्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान नित्यानंद मुक्तानंद बाबा, आपल्या गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांना प्रथम वंदन. आणि आजचा जो विषय वेदांना वंदन. व्हेरी गुड. छान. ही छोटी दिसते आदित्य बरोबर. शाबाश. व्हेरी गुड. वेदांचा आपण धरूनच चालायचं आहे की आता आपण सगळेजण ऋषीगणांच्या कॅटेगरीत जाणार आहोत. जर वेदांचा अभ्यास सुरू करणार आहोत तर धरूनच चालायचं. कारण आपण करायची प्रेरणा व्हावी, आपल्याकडनं अभ्यास करून घ्यावा देवानी आणि आपल्याला थोडं समजायला लागावं. ह्याच्यातच आपण आपलं भाग्य समजायचं की अरे चला, ऋषी मुनींनी आता आपल्याला हाताशी धरलं आहे. एक वेगळंच जग सायमल्टेनियसली बाहेर चालू आहे. असू दे, डोंट वरी अबाउट दॅट. पण एक आपलं हे विश्व जे चालू आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक अद्भुत गोष्ट अशी आपल्यापर्यंत येते. अद्भुत गोष्ट येते आणि ती आपल्याला जाणून घ्यायची. आपल्यामधली जी काही आपली एक इच्छा आहे, जिद्द आहे, असू दे, क्युरिओसिटी आहे आपल्यामध्ये की जाणून घेण्यात काय आहे त्याच्यात आपल्याला. कारण विशाल विषय, पण आपल्याला कळून घ्यायचा प्रयत्न तर करायचा आहे. तर म्हणून मी पहिले त्याचा इतिहास काय, ते कोणत्या काळातला आहे, काय, ह्या हिस्ट्रीमध्ये मी जाणार नाही आहे. आपण स्ट्रेट अवे ऋचांच्यापासून सुरू करणार आहोत. जसं गुरुदेव आमच्या म्हणायच्या, ज्ञानदेवांच्या ओव्यांचं आपण ज्ञानदेवांचं बोट धरून चालायला लागू. मग नंतर बघू ते नाथ संप्रदायातनं निघालेत का, विठ्ठलपंथचे कोणीतरी आहेत का, वारकरी पंथांचे आहेत, हा आपला विषय नंतर. पहिले आपण धरून चालायचं एक्झॅक्टली ज्ञानदेव काय म्हणत आहेत. तसं आपण वेदांचा अभ्यास पहिले ऋचांनीच सुरू करणार आहोत. आणि ते त्यातल्या त्यात अजून एक माझ्या मनात छान आहे. कारण 10,000 ऋचांमध्ये ऋग्वेद आहे, बाकीचे 3 वेदांमध्ये उरलेले 10,000 आहेत. आपण त्या 10,000 ऋचांमधल्या आज फक्त तुमच्याबरोबर साधारण 100 ते 200 ऋचांचं सार मी तुमच्यापर्यंत घेणार आहे. पण काय आहे, कसं आहे, पहिले आपण त्याला जज करायलाच नको की हा खरा आहे का खोटा आहे, काहीच नका विचार करू. आपण फक्त एक कथा म्हणून ही ऐकायला सुरू करू आणि मग आपल्याला कळेल की काय आहे याच्यात. ते हळूहळू कळेल, पुढे जाऊन कळू दे, काही घाई करू नका. विषय अप्रतिम आहे आणि आपण हळूहळू जाणून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम माझ्या मनात आलं की सांगते कोण. तर समजा धरून चालू की सर्वात प्रथम जे ऋषींचं नाव आहे त्याच्यात ते मधुछंद नाव आहे. ऋग्वेदाची सुरुवात मधुछंद नावाच्या ऋषींच्या मुखातनं निघालेले 100 आपल्याकडे ऋचा आहेत, ज्या पहिल्या 10 सूक्तात त्यांनी दिल्या. हे मधुछंद कोण, तर आपल्याला अजून एक नाव माहितीतलं जे आहे ते आहे विश्वामित्र. तर विश्वामित्रांचे हे पुत्र आहेत. म्हणजे यांच्या पूर्वीसुद्धा मधुछंदच्या पास्टमध्ये, म्हणजे थोड्या अलीकडच्या त्यांच्या काळामध्ये त्यांच्यावर संस्कार झालेत, ते विश्वामित्रांचे झालेत. तर आता विश्वामित्र हे नाव आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे विश्वामित्रांचे पुत्र मधुछंद आहेत आणि हे सप्तऋषींच्या त्या कॅटेगरीतले, म्हणजे तेवढ्या उंचीचे असे हे ऋषी आहेत. मग आता ह्यांनी काय सुरू, तर आपण त्यांचे पहिले 100 सूक्त, त्यांचे 100 ऋचा, सूक्त 10 आहेत पण 100च्या वर 102 काहीतरी त्यांच्या ऋचा म्हणजे त्या ज्या हिम्स आहेत, स्तोत्र आहेत, ती ह्यांची आहेत. मधुछंद नावाच्या एका ऋषींची आहेत, जे विश्वामित्रांचे पुत्र आहेत. तर आपण पहिले त्यांच्याकडनं ऐकायचं. तर समजा त्यांनी आपल्याला सांगतायत असं आपण गृहीत धरून चालू की आपल्याला आता मधुछंद ऋषी काहीतरी सांगतायत.
आणि अगदी आता समोर एखाद्या ऋषींच्या समोर आपण बसलो तर अगदी मनापासून आपण म्हणून बघू तर काय सांगतायत ते, तर त्या प्रकारे आपण ह्या विषयाकडे बघू म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येतो. तर सर्वात प्रथम आपल्याला लक्षात येतं की मधुछंदांनी पहिलं जे मांडलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक यादी तयार केली. यादी कोणती आहे? मानवी गरजांची यादी. मानवी गरजांची यादी. त्या काळी त्यावेळेला मानवी गरज काय होती, माणसांची काय गरज होती, तर सर्वात प्रथम त्यांनी फार सुंदर दिलं आहे. सर्वात प्रथम ते म्हणतात मानव कल्याण ही आमची पहिली गरज होती. मानवाचं कल्याण व्हावं ही त्यांनी पहिले गरज दिली आहे. त्यांनी देवाचं नाव पुढे केलं आहे, पण मागतायत काय? मानव कल्याण. देव देतोय काय त्यांना? मानव कल्याणार्थ मदतीला. त्याच्यामुळे सर्वात प्रथम जर मधुछंद ऋषी मधुछंदांनी काही मागितलं आहे किंवा सजेस्ट केलं आहे की त्या काळच्या लोकांमध्ये कशाची गरज सर्वात प्रथम होती, तर ज्याला आपण म्हणतो मानव कल्याण. आपल्या गुरुगीतेमध्ये सुद्धा शिव महादेव पार्वतीला म्हणतात, जेव्हा पार्वती म्हणती देही ब्रह्ममय, कशी माझी मी ब्रह्ममयी बनेन हे सांगा, तेव्हा महादेव म्हणतात अगं तू मानव कल्याणार्थ प्रश्न विचारला आहेस. म्हणजे सर्वात सुरुवातीला प्रथम वेदांचा हेतू पहिल्याच वाक्यात येतो की त्यावेळेला काय एक्झॅक्टली हवं होतं, तर मानव कल्याण. आता मानव कल्याण म्हणजे काय? तर आजच्या आपण जर गरजा पाहिल्या आणि त्या काळच्या पाहिल्या तर गरजांमध्ये फार फरक नाही आहे. फार फरक नाही आहे. त्याच्यात त्यांनी त्यावेळेला एनर्जी मागितली म्हणजे बळ. आम्हाला फिजिकल शक्ती दे देवा. पहिलं एक शक्ती हवी, मग प्रकाश हवा, मग थोडंसं ज्ञान हवं, मग मला खायला प्यायला मिळावं, मग त्याच्या जोडीने त्या खाल्ल्या वस्तूंचं आणि आमचं संरक्षण व्हावं. ज्या गरजा आज माणसाच्या आहेत त्याचीच यादी त्यावेळेला त्यांनी मधुछंदांनी आपल्या यादीत दिली आहे की काय एक्झॅक्टली त्यांना हवे होते. तर हे सगळ्या गोष्टी पहिले सर्वात त्यांना हवं होतं तर बळ हवं होतं, एनर्जी ज्याला म्हणतो आपण, बळ हवं होतं. मग प्रकाश हवा होता, साहजिक आहे प्रकाश हवा होता. म्हणजे अंधारात कोण कुठपत चाचपडत जाणार. प्रत्येकाला प्रकाश लागतोच आपल्याला, तर तो प्रकाश हवा होता. जोडीने बळ हवं होतं. मग धनधान्य हवं होतं, खायला प्यायला, कपडा लत्ता वगैरे जे काही असेल त्यावेळचं त्यांची जी काही पद्धत होती त्यावेळेला. जोडीने त्याच्यानंतर त्यांना संरक्षण हवं होतं, कारण सगळ्या वस्तू मिळाल्यानंतर त्या ठेवायच्या कुठे, मग घरं हवी होती. असं जे सगळं हळूहळू आता जे माणसाला हवं आहे तेच त्यावेळेला माणसाला हवं होतं. ह्या यादीनीच सुरुवात होते. आणि त्यावेळेला मधुछंद म्हणतात पण सर्वात प्रथम जी गोष्टी मानव कल्याणार्थ हवी असणारी त्याच्यासाठी आम्ही कुणाकडे पाहायचं? हू इज द पेरेंट गार्डियन? वी वॉन्टेड सम गार्डियन. आम्हाला कोणीतरी आधार हवा होता. आता आधारचा दोन प्रकारे असतो. एक देण्यामध्ये सामर्थ्य येतं आणि एक घेण्यामध्ये पण सामर्थ्य आहे. जसा पुरुष आपल्या बायका मुलांसाठी तो आधार देतो, आई मुलाबाळांना आधार देते, गुरु शिष्याला आधार देतो, सरकार प्रजेला आधार देते. सो आणि घेणारा कोणी, तो घेतल्यानंतरही तेवढाच प्रबळ होतो. जेव्हा मुलगा म्हणतो माझ्या पाठी वडील आहेत मला काळजी नाही, हा आधार घेऊन सुद्धा तो प्रबळ झाला. म्हणजे पहिली सर्वात गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्या प्रत्येकाला कुणाचा तरी आधार लागतो. आणि तो त्या काळात सुद्धा मधुछंदसारख्या ऋषींनी सुद्धा स्वीकारलं की आम्हाला किंवा त्या काळच्या मानवाला आधार आणि पेरेंट आहे, गार्डियन ज्याला आपण म्हणतो पालक. इवन अमृतानुभवमध्ये सुरुवात करताना पहिले शिवशक्ती हे जननी त्या सगळ्या याचे पालक आहेत, माता पिता आहेत, इथूनच सुरुवात होते. म्हणजे माणसाला कुठेतरी पहिली आधार पाहिजे आणि तो आधार
तेव्हासुद्धा मधुछंदनी त्या यादीत घातलेला आहे. तो सर्वात प्रथम यादीमध्ये मानव कल्याण आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं येतं ते शक्ती द्या, धन द्या आणि संरक्षण द्या. आणि तिसरं सम गॉड हेड, ज्याच्याकडे मी बघू शकेन. कोण हवा होता? म्हणजे नुसता कोणीतरी सामर्थ्यशाली का? नाही, जो सामर्थ्यशाली असून मानव कल्याणार्थ कार्य करेल. नाही तर सामर्थ्य आहे पण मानवालाच मारायला निघाला तर मानव कल्याणार्थ जो करणारा निघेल तो. आणि त्या सगळ्या त्यावेळेचे अवेलेबल सोर्सेस काय होते? त्यावेळेला अवेलेबल काय होते सोर्सेस? कोण होतं त्यांच्याजवळ त्यावेळेला? देवांना, ऋषीमुनींना कोण लागत होतं? कारण आपण ऋषीमुनींच्या दृष्टीतनं जगाकडे बघतोय. आपण ऋषीमुनींच्या दृष्टीने जगाकडे बघतोय. म्हणून जर ऋषीमुनींनी सजेस्ट करायचं असेल तर देवदेवता त्यावेळेला दॅट वर दी आधार सोर्स. माणसाचा सोर्स जो आधाराचा होता तो देवदेवतातला कोणीतरी ऋषीमुनी सांगणार. आणि त्या देवदेवतांमध्ये सर्वात प्रथम जर मधुछंदाने उल्लेख केला आहे तर तो त्यांनी केलेला आहे अग्निदेवतेचा. अग्निदेवतेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. असे शक्य आहे कारण विश्वामित्र त्यांच्याच पित्यांनी त्या तिसऱ्या अध्यायात त्यांचे जवळजवळ 300-400च्या वर त्यांचे स्वतःच्या ऋचा आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गायत्री मंत्र पण सापडतो. म्हणजे विश्वामित्र पिता असताना त्यांचा प्रभाव कुठे पडला आहे मधुछंदवर, तर ऑटोमॅटिकली अग्निदेवतेकडे प्राधान्य दिलं गेलेलं आहे. अग्निदेवतेला, अग्निदेवतेमध्ये कोणते कोणते गुण सापडलेत? सर्वात प्रथम मधुछंद म्हणतात ही वॉज दी फर्स्ट टू कम फॉरवर्ड. ते पहिले होते यायला आमच्याकडे. त्यांच्यामुळे प्रकाश पडला, ज्ञान पडलं. देवांच्यावर, इतर देवांवर प्रभाव पाडणारे होते. म्हणजे इतर देवांवर म्हणजे कोण होते? तर त्यावेळेला त्यांची एक आपण धरून चालू, आपल्याला समजेल अशी की देवतांचं पण एक मंडळ असावं. देवतांचं पण एखादं मंडळ असावं, एखादी ग्रुप असावं, एखादा टीम असावी. कारण उष्ण, अग्नी हा उष्ण, ऊन ताप देणारा, मग त्याला बॅलन्स करणारा कोण आहे? आपल्याला उकडायला लागलं की आपण काय करतो? वाऱ्यात जातो, बाहेर जाऊन वारं खातो. का खातो? कारण आपल्याला उकाडा झाला की सहन होत नाही. तसंच त्यावेळेला अग्नीच्या बरोबर वायुदेव पुढे आले. वायुदेव पुढे आले. आता नुसतं उकडतंय का? नाही, मला तहान पण लागली आहे. वरुण देव आले. यांचं महत्त्व कळायला लागले ऋषीमुनींना. आणि मधुछंद सांगतायत काय एक्झॅक्टली हवं होतं माणसाला, काय आणि कुठे होते हे सगळे तिन्ही देव? कुठे होते? ज्या पृथ्वीवर हे राहत होते त्या पृथ्वी आणि वर दिसणाऱ्या आकाशाच्या मधल्या विश्वात, जिथं मानव लोक राहत होता पृथ्वीवर, आणि वर आकाश, जास्तीत जास्त आपल्या वरचं डोक्यावरचं छत म्हणायला, ह्या दोन्हीच्या मध्ये ह्या 3 देवता अखंड प्रगट होत्या. नुसत्या प्रगट होत्या का? नाही, ते लोक मदतीला तयार होते. मदतीला तयार होते. आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं जसजशा मानवी गरजा वाढत गेल्या. आता मानवी गरजा आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, रोज एक नवीन गरज असते आपली. म्हणजे आपल्याला गरजांची यादी किती काय? तर सर्वात प्रथम त्यांना हवा होतं, जास्तीत जास्त त्यांना काय लागत असेल? प्रकाश होता, बरं अग्नी दिला. मग गारवा हवा होता, वायू आला. मग तहान लागली होती, पाणी आलं. मग राहायला जागा होती, पृथ्वीने दिली. असं करत करत जेवढ्या गरजा होत्या त्या पण त्या पुरल्या का? थांबल्या का? नाही, त्या गरजा वाढतच गेल्या. मग देवानी काय केलं? गरजा वाढल्या तरी हरकत नाही, प्रत्येक गरज पुरवायला एक नवीन देवता प्रगट व्हायला लागली. म्हणजे माणसाच्या इच्छेमध्ये की इच्छाशक्तीमध्ये एक असं प्रबळ, किंवा ते जे नैसर्गिक गणित आहे, एक नैसर्गिक गणित निर्माण व्हायला लागलं की माणसाची एक इच्छा व्हावी आणि त्याला प्रतिसाद देणारी एखादी देवता प्रगट व्हावी. तर जोपर्यंत पृथ्वीवरची सुख माणसाला हवी होती तोपर्यंत त्या पृथ्वीवरचे 5 हे तीन देव पुरत होते. अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश आणि वायू आणि वरुण पुरत होते. पण आता काय झालं?
ह्या मानवाची सगळी दृष्टी गेली त्या आकाशाकडे. त्या आकाशामध्ये काय काय होतं आता? सूर्य होता, चंद्र होता, तिकडे चमकत होतं सगळं, तारे चमकत होते. आणि म्हणजे सगळ्या खालच्या त्या माणसांना वाटायला लागलं वर पण काहीतरी वैभव असणार. हे सगळं देवांचं वैभव वर त्यांनी कुठेतरी लपवून ठेवलेलं दिसतंय. आता ते वैभव प्राप्त कसं करायचं? म्हणजे माणसाची हळूहळू इच्छा ही त्या पलीकडच्या पृथ्वीच्या पलीकडे जाऊन शोध घ्यायला लागली. आणि शोध घेता घेता त्यांच्या लक्षात आलं की अरे, ह्यांचं जर आपल्याला काही माहिती करून घ्यायची असेल तर आता वेगळ्याच देवतांना आपल्याला भेटावं लागणार आहे. मधुचंद म्हणले इथं माणसाला जेव्हा त्याची दृष्टी पृथ्वीच्या पलीकडच्या निसर्गाच्या सौंदर्याकडे गेली आणि त्या सौंदर्यातनं काही प्राप्ती हवी होती वाटायला लागली, मग त्यांची भेट झाली इंद्रदेवतेबरोबर. कारण इंद्रदेव हा संबंध प्लॅनेट्सचे ते देव होते. जोपर्यंत पृथ्वीवर होते, पृथ्वीवरची सुख हवी होती, ती पंचमहाभूतं पुरत होती, ती देवतारूप पुरत होते. ते नुसते पंचमहाभूत म्हणजे आपण कॅज्युअली म्हणल्यासारखी नव्हती, कारण त्यावेळेला त्यांच्याकडे द्यायला खूप होतं आणि ते इतकं देऊ शकत होते की मानवाला अचंबा वाटत होता. आता आपल्या मुखातनं सुद्धा आपल्याला रोज काही ना काही गुरुची कृपा झाली की आपण किती तोंडातनं आपल्या निघतं, गुरुदेवा तुमची किती कृपा आहे, तुम्ही केवढ्या मोठ्या आहात, तुम्ही केवढे थोरात. मी माझ्या गुरुदेवांना सारखी म्हणते तुमच्या कृपेमुळे आम्हाला हे समजतंय, कळतंय, खातोय, पितोय, सगळं. आपण त्याचं कसं श्रेय देतो? आणि काय कुणी शिकवलं आहे का आपल्याला श्रेय द्या म्हणून? नाही शिकवलेलं. आपल्याला सहज उत्स्फूर्त आपल्या मनातनं निघायला लागतं. एक्झॅक्टली तसं जसजसं मानव कल्याणार्थ वस्तू मिळायला लागल्या तशा मानवाच्या मुखातनं उत्कृष्ट ऋचा प्रार्थना स्वरूपाच्या, स्तुती स्वरूपाच्या निघायला लागल्या. आपण ऋषींच्या दृष्टीतनं बघतोय, आपण साधारण मानवाच्या दृष्टीतनं वेद बघत नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की ऋषीमुनींच्या मुखातनं काय निघायला लागल्या? स्तुती निघायला लागली, स्तुतीसुमनी निघायला लागली आणि अखंड. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला आपण या मार्गात जशी आहोत, जसजशी कृपा वाढत जाते तसतसा अभ्यास, बुद्धी आपली प्रगल्भ होत जाते. जसजसा आपला अभ्यास आध्यात्मिक होतो किंवा तसतशी आपली बुद्धी प्रगल्भ होत जाते. आणि बुद्धी प्रगल्भ झाली की वाणीला गोडवा येतो, वाणीला शब्द सापडतात, जे काही असेल. आणि हळूहळू ते लक्षात यायला लागलं देवांना, अरे मानवाची स्तुती पण अत्यंत प्रभुत्व ठेवणारी होती, म्हणजे प्रभावी व्हायला लागली. कारण स्तुती आवडली माणसाला. देवाला लक्षात आलं असेल, असू दे काही का असू दे, हा आपले आभार तर मानतोय, हा आपलं कौतुक तर करतोय. तर एक अशा प्रकारची एक सुंदर, आपण ज्याला म्हणतो की अक्षरशः बॉन्डिंग म्हणतो, मानवात आणि देवात एक प्रकारची अंडरस्टँडिंग झाली. एक अंडरस्टँडिंग झाली. कशाची अंडरस्टँडिंग झाली? कुठेतरी त्या मानवाच्या लक्षात आलं, एक श्रद्धेने जन्म घेतला, एक प्रमेयाने जन्म घेतला. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? मानवाने जर प्रार्थना केली, स्तुती केली, तर देवाची कृपा येऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. आता हे कोणी दिलेलं होतं का? नाही, हे अनुभवाचे बोल होते. कुठेतरी ते जे आहे ना, आपण पालक आणि ज्यांना देव आपण मानलं त्यांच्यामध्ये खरोखरच ते एक मातृत्व असेल, एक पितृत्व असेल, ती भावना असेल. मानव कल्याणार्थ त्यांची धडपड असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मानवाला त्यांच्यात देवत्व दिसलं नसतं. आपल्याला सहज कोणीतरी आता जाताना 100 जण रस्त्यावर असतात, आपल्याला जर मदत लागली तर 100पैकी एकच पुढे येतो, बाकी 99 येतातच अशी नाही. तसं ते पूर्ण विश्वामध्ये माणसाला मदत करायला थोडेच पुढे आले आणि त्या थोड्या पुढे येणाऱ्यामध्ये अग्निदेव आले. आता त्यांना देव म्हणायचं कारण काय झालं?
कारण आपल्याहून मोठे, आपल्याहून थोर, आणि परत मी म्हटल्यासारखं ऋषीमुनींच्या दृष्टीतनं वेदांकडे पाहायचं. म्हणजे आज ऋषीमुनी काय म्हणतील, कोण येथे देव असतील. आज आपण साधारण माणसाने मदत केली की आपल्या एखाद्या आपण रस्त्यावरच्या एखाद्याने मदत केली की आपण त्याला देव म्हणणार नाही. पण एखादा साधक असेल तर तो म्हणेल देवासारखा आला तू बाबा मदतीला. तर त्यावेळेला ऋषीमुनींनी ह्या सगळ्यांना देवत्वच बहाल केलं आहे. आणि ते जे देवत्व दिलं गेलं त्याच्यामधनं एक मोठा निर्माण झालेला सिद्धांत म्हणजे तुम्ही स्तुती करा. आणि भगवद्गीतेत हे सापडतं. भगवद्गीतेत ह्याचा उल्लेख आहे की तुम्ही स्तुती देवाची करा आणि देव तुमच्या इच्छा पूर्ण करेल. आता एवढं माणसाला जेव्हा पृथ्वीवरचं मिळालं, खुश झाला, आणि आता त्याचं लक्ष गेलं मात्र स्वर्गाकडे. आता स्वर्गामध्ये काय होतं, सगळी चमकणाऱ्या वस्तू होत्या. वीजही चमकायची, सूर्यही चमकायचा, उषाही चमकायची, अंधार झाला की राजा तारेही चमकायचे. मग काय बरं इतकं चमकणारं विश्व ते काय आहे. तर त्याच्या शोधात आता काही संत, साधू संत लागले की त्याचे आपण, आणि त्या शोधण्याच्या वेळेला त्यांना लक्षात आलं की त्यांना इंद्रासारखे देव, सूर्यासारखे देव, चंद्रासारखे देव, नक्षत्र, प्लॅनेट्स, हे सगळे ह्यांच्याशी त्यांचे इंटरॅक्शन सुरू झालं. मानवामध्ये त्यावेळेला सुद्धा अग्नीचं इतकं त्यांच्यावर प्रभाव पडला होता की अग्नीचं मूळ जन्मस्थान काय ह्याची शोध घेण्याचा मानवाने प्रयत्न पण केला. असं म्हणतात जेव्हा ते शोध लागली आणि पहिला जेव्हा अग्नीचं ते ओरिजिनल स्थान कळलं त्यावेळेला मानवाने गुडघे टेकले देवापुढे. आणि त्याच्या म्हणजे काय, अरे त्याच्या 2 आया, कल्पना बघा, हे ऋषीमुनींची दृष्टी आहे. 2 आया त्यांच्या, साध्या एकावर एक अरणीने घासलं, म्हणजे लाकडाचे साध्या तुकड्याने एक दुसऱ्यावर घातलं तर ट्विग्स म्हणा, फ्लिंट म्हणा, जे काही, त्याच्यातनं अग्नी प्रगट होतोय ह्या कल्पनेने. म्हणजे लपलेला कुठे, तर अरे लाकडातच लपलाय. आणि प्रगट कसा होतोय, नुसता घासला गेला की प्रगट होतोय. म्हणजे इतकं इझिली अवेलेबल होतं. आणि ते सहजरित्या मानवाच्या जेव्हा लक्षात गुडघे त्यांनी टेकले, अचंबा वाटला. आता आज आपल्याला अचंबा का वाटतो, एवढ्याशा चिपमध्ये केवढं ज्ञान असतं, तो अचंबाच वाटतो. त्यावेळेला सुद्धा हा अचंबाच वाटला. आणि ह्या अग्नीच्याबद्दल असा अचंबा वाटला. तसं जसजशी अचंबा वाटत गेला तसतसं त्याची स्तुती तोंडातनं अत्यंत प्रखरतेने निघत गेली. आणि जसजशी स्तुती वाढत गेली तसतसं लक्षात आलं की देव अधिक प्रसन्न व्हायला लागले. म्हणजे स्तुतीचा परिणाम लक्षात यायला लागला मानवात की अरे आपण स्तुती केली आणि तर देव आपल्यावर प्रसन्न होत आहेत आणि आपल्याला काही ना काही गोष्टी प्राप्त व्हायला लागल्यात. मग मागायला लागले ऋषीमुनी मागायला लागले, अरे आम्हाला गाय दे, आम्हाला घोडा दे, आम्हाला वैभव दे, आम्हाला तुझ्यासारखं. मग तुझ्यासारखं दे. आता नुसतं सूर्यचंद्राकडे लक्ष नाही गेलं, इंद्राकडे लक्ष नाही गेलं. इंद्रा तुझ्यासारखं मला हातामध्ये शक्ती, सामर्थ्य पाहिजे. सूर्या तुझ्यासारखं मला प्रकाश देता आला पाहिजे. चंद्र तुझ्यासारखी शीतलता देता आली पाहिजे. ही जी आपली ओढ आहे, म्हणजे सुरुवातीला फक्त गरज होती, मग इच्छा झाल्या, मग इच्छा आता ॲम्बिशन्स ज्याला म्हणतो, ध्येय व्हायला लागले. आपले ध्येय व्हायला लागले. जसजसे ध्येय वाढायला लागले, ॲम्बिशन्स वाढायला लागल्या, गरजाच्या पलीकडे गेलो. आता गरजांच्या पलीकडे गेलो आपण आता. आणि त्या जसजशा गरजांच्या पलीकडे जाऊन तो ध्येय व्हायला लागला तेव्हा ऋषीमुनींच्या लक्षात आलं की अरे हे असलेलं ज्ञान जेवढं आहे ते पुरत नाही आहे. आता आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, सूर्याच्या सारखं तेजस्वी व्हायचं आहे का, मग त्याच्यासाठी काय ज्ञान आहे. आपल्याला चंद्रासारखं वनस्पतींवर प्रभाव टाकता आला पाहिजे का, मग त्याला काय ज्ञान लागणार आहे. मग अशा वेळेला ज्ञान देणारी देवता कुठे. मग त्यावेळेला ती सरस्वती आली. आणि मग कण्व ऋषींसारख्या काही ऋषींनी ब्रह्मणस्पतीला बोलवलं. ब्रह्मणस्पती म्हणजे देव, ज्याला आज आपण गणपती म्हणतो,
किंवा त्यावेळेला ते ब्रह्मणस्पती म्हणायचे. ब्रह्मण आणि त्यांच्याशिवाय मानवाला ज्ञान होणं शक्यच नव्हतं. मग ब्रह्मणस्पतीसारखे जेव्हा देव यायला लागले ऋषीमुनींच्या संपर्कात यायला लागले. ब्रह्मणस्पती आले, इंद्र आले. कारण आता ऋषीमुनींना तिथपर्यंत जाण्याची कॉन्टम्प्लेशन ज्याला म्हणतात, की जे ध्यानाद्वारे जायला शिकायला लागले त्यांना हे देव गवसले. मग ते ब्रह्मणस्पतीसारखे आले. मग ब्रह्मणस्पतीने काय केलं, त्यांनी नवीन 2 शब्द आणले. ते 2 नवीन शब्द होते, मुक्ती, मोक्ष. मोक्ष आणि मुक्ती हे 2 शब्द त्यांनी आणले. मग आपल्याला मोक्षही पाहिजे, मुक्ती पण पाहिजे. म्हणजे आता फक्त आपल्याला पोटापाण्याची गरज आहे नाही, आता आपल्याला सूर्यचंद्रासारखं चमकता आलं पाहिजे. मग त्याच्यासारखं वैभव पाहिजे. मग आता तेवढं वैभव नुसतं नाही, आता त्यांच्यासारखी पॉवर पाहिजे. आता ती पॉवर म्हणजे त्याच्यानंतर मला त्यांच्यासारखं अमरत्व पाहिजे, अमृत पाहिजे, अमरत्व पाहिजे. अग्नीने ते अमृत प्राप्त केलं होतं. म्हणून अग्नीच्या साधनेतनं जवळजवळ आपण म्हणजे जी कला शिकले लोक, साधू संत, त्यांनी अमृत वाचवायचं कसं, बहुतेक त्याच्यातनं आपण ह्या कुंडलिनी योग आणि आपल्या शरीरातला तो चंद्र वगैरे त्याच्याकडे जाऊ पुढे, माहिती नाही. आत्ता तरी आपण फक्त जितकं आपल्याला सांगितलं आहे तितकंच आपण बघणार आहोत. आपण त्याला समजून घ्यायच्या मागे लागायचं नाही आहे. आपण जे ऋषीमुनी सांगतायत तेवढंच सध्या आपण ऐकणार आहोत. आपल्याला मधुछंदने काय सांगितले ते आज आपण ऐकतोय. तर मधुछंदने सांगितलं तर तुम्हाला काय काय हवं होतं. पहिले पृथ्वीवरचं सुख पंचमहाभूत पुरत होते. मग तुम्हाला सूर्य चंद्र वगैरे दिसायला लागले, तिथपर्यंत जावंसं वाटलं. मग इंद्र भेटले, मग चंद्र भेटले, मग सूर्य भेटले. मग त्याच्या पलीकडे तुम्हाला जावंसं वाटलं, त्यांच्यासारखं तेज हवं होतं. मग तुम्हाला ब्राह्मणस्पतींना बोलवावं लागलं. आता तुम्हाला शौर्य हवं होतं, इंद्रासारखं शौर्य हवं होतं. मग अश्विनी कुमार लागले. मग तुम्हाला वनस्पतीची गरज पडायला लागली. मग प्रोटेक्शन लागलं. हळूहळू हळूहळू माणसाच्या गरजा वाढत जसजशा गेल्या, जसं जसं ऋषीमुनींना लक्षात आलं की अरे माणूस कॅन एस्पायर फॉर मोर. आणि एक अशी अवस्था येऊ शकते की जिथं आपल्याला जाऊन काय करता येईल, परमेश्वराचं स्वरूप म्हणजे अमरत्वही प्राप्त करता येईल अशी अवस्था. मग ही कशी प्राप्त करता येईल? हाऊ कॅन मॅन बिकम लाईक गॉड? माणसाला देवत्व कसे येणार? फार सुंदर 2 उदाहरणं त्याच्यामध्ये येतात. तर ऋभू नावाचे जे होते ते मानवासारखे मानवी लोक होती, पण त्यांनी आपली जी काही कला होती त्याच्यामध्ये इतकं त्यांनी प्राधान्य आणि प्रभुत्व निर्माण स्वतःमध्ये प्रभुत्व प्राप्त केलं त्यांनी. म्हणजे कोणचं कला होती त्यांची? रथ बनवायची, घोड्यांना ट्रेन करायचं, गायींना ट्रेन करायचं, गायींकडनं भरपूर दूध द्यायला लावायचं, म्हातारे झालेल्या माणसाला तरुण करता यायचं. करता करता त्यांच्या कला इतक्या वाढल्या होत्या ऋभूंच्या की हळूहळू देवता तिथं यायला लागले आणि त्यांनी ऋभूंना देवत्व दिलं. म्हणजे हे आपल्याला एक एक्झाम्पल मिळालं. ऋषीमुनींच्या लक्षात आलं अरे 2 गोष्टी तुम्ही करू शकता. एक, कर्म उत्तम करा आणि देवत्व. पण तुम्ही रिलायबल व्हायला पाहिजे. रोज सूर्य उगवतोय, एक दिवस थांबला का? नाही. रोज नदी वाहतीये, एक दिवस थांबली का? नाही. दुसरं, दुसऱ्यासाठी जगायचं आहे, मानव कल्याणार्थ जगायचं आहे. जो कोणी मानव कल्याणार्थ जगायला तयार होईल आणि ज्याची सेवा अखंड चालेल त्याला देवत्व मिळू शकतं. हे एक्झाम्पल आपल्याला दिलं गेलं ऋभूंच्याद्वारे आपल्याला दिलं गेलं. आणि ह्या बाकीच्या देवदेवतांच्याद्वारे आपल्याला गुण प्राप्त करायचे आहेत का? सतत एकच लक्षात ठेवा, सूर्यासारखं तेज हवं आहे का? मग सगळ्यांसाठी पृथ्वीसाठी तुम्ही काहीतरी करायला तयार आहात का?
आपण आपल्यापुरते जगायला खूप शिकलो आहे. आपल्याला कल्पना आहे आपण आपल्यासाठी छान सगळं करून घेऊ शकतो. मग आपल्याला एवढ्यावर पुरे का? मानव त्याच्याने देव नाराज नाही आहेत आपल्यावर. पण तुम्हाला देवत्व हवं आहे का? दिव्यत्व हवं आहे का? मग दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दुसऱ्यासाठी जगायला शिका, तर दिव्यत्व येईल. आणि देवत्व यायला तुम्ही अखंड ते कार्य करत राहायचं. रिलायबल व्हायला पाहिजे. तुमच्यावर देव म्हणतो मी अवलंबून राहू शकलो पाहिजे. हे कोणाच्या संपर्कात येत? ते ऋषीमुनींच्या संपर्कात येत. ऋषीमुनींनी ध्यानाद्वारे परमेश्वराच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. ही सूक्ष्म दृष्टी आहे. अग्नीला आपण बघितलं तर आपण त्याला अग्नीला सत्य सांगणारा, सत्य बोलणारा कधी म्हणू का? नाही म्हणणार आपण. आपल्याला ती एक भीतीदायक वस्तू वाटते, पण त्या भीतीच्या मागे सृष्टी निर्मितीची शक्ती आहे. ही म्हणजे दिव्यत्व आहे. जरी त्याच्यामध्ये भयप्रदान आपल्याला करण्यासारखं असलं तरी दिव्यत्व पण आहे. आणि हे सगळं समजून घ्यायला ऋषीमुनींना वाटलं तर देवांसारखं व्हायचं आहे ना, मग आपण आदितीला भेटू. आता कोण आदिती? कोण? ही देवांची माता. ही देवांची माता. मग ते तिला भेटल्याशिवाय कळणार कसं? कळणार कसं आपल्याला तिला भेटल्याशिवाय? मग हळूहळू करत आपली जी उडी नॉर्मल पहिले होती, जी फक्त आपल्याला लागेल ती गरजेची गोष्ट होती, ते पृथ्वीवरचे 5 देव देत होते. मग स्वर्गाकडे लक्ष गेल्यानंतर इंद्र पुढे आले. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटते पुष्कळ की आपल्याकडे एवढे देव काय आहेत? तुमच्या इच्छा बघा ना किती आहेत. त्या प्रत्येक इच्छेला आता मला बसायला खुर्ची लागते, लिहायला टेबल लागतं, हातात पेन लागतो, पेनवर लिहायला पेपर लागतो, पेपरच्या बरोबर ठेवायला टेबल लागतं वेगळं, त्याला काहीतरी ते फाईल करायला लागतं. एकच काम करायला मला टाचणी लागती, मला पेपरच्या बरोबर पंचिंग मशीन लागतं, फाईल लागते, एकाच गोष्टीला. आणि किती गोष्टी निर्माण झाल्या आहेत जगात. तशाच प्रकारे परमेश्वरीय शक्ती ही काही मल्टिपल होत जात होती. म्हणजे भाग्य असं मानवाचं किंवा ऋषीमुनींनी जे सांगितलं किंवा जी दृष्टी दिली त्यांचं हे म्हणणं होतं की तुम्ही मनात इच्छा केली आणि ती पूर्ण करायला एक कोणीतरी दिव्य व्यक्ती पुढे आली. दिव्य व्यक्ती पुढे आली. असं करत करत माणसात आणि देवात एक प्रकारचं फॅब्रिकेशन झालं. मग फक्त तेवढंच झालं का? नाही. आता काय झालं, आपल्याला त्यांना इन्व्हाइट करायची इच्छा व्हायला लागली. कारण भेटावंसं वाटायला लागलं. आता भेटावंसं वाटायला लागलं. इतकी मदत करणारे कोण आहेत? हो, मग अग्नी आहेत का? देव आहेत का? मग आम्हाला देवात दर्शन द्याल का? मग भेटावंसं वाटायला लागलं. आता भेटायचं म्हणल्यानंतर त्यांना बोलवता आलं पाहिजे. मग बोलवणं सुरू झालं. मग बोलवल्यानंतर